बघा, नुकतेच कोणत्या संस्थेने पॅरावाहा हे सॉफ्टवेअर विकसित केलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे इस्रो. पुढील प्रश्न बघा, दीनदयाळ पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार सुशील कुमार सिंह. पुढील प्रश्न बघा, मे महिन्यात देशाच्या सेवा क्षेत्राच्या वाढीचा दर किती टक्के नोंदवला गेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार 60.2%. पुढील प्रश्न बघा, क्यूबेस्ट जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2025 मध्ये कोणती संस्था जगात प्रथम स्थानावर आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे MIT विद्यापीठ. पुढील प्रश्न बघा, क्यूबेस्ट जागतिक विद्यापीठ रँकिंग 2025 मध्ये IIT बॉम्बे जगात कितव्या क्रमांकावर आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 118. पुढील प्रश्न बघा, हिंदू साहित्य भारती पुरस्कार 2024 ने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार कृष्ण प्रकाश. पुढील प्रश्न बघा, कॉन्स फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार अनुसया सेनगुप्ता, पहिली भारतीय. पुढील प्रश्न बघा, FTII चे विद्यार्थी चिदानंद एस नाईक यांच्या कोणत्या चित्रपटाला कान्स 2024 मध्ये ला सिने प्रथम पारितोषिक मिळालेले आहे? योग्य उत्तर असणार आहे सनफ्लॉवर्स वेअर. पुढील प्रश्न बघा, 2023च्या UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार मेजर राधिका सेन. पुढील प्रश्न बघा, आय हॅव द स्ट्रीट कुट्टी क्रिकेट स्टोरी हे कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूचे आत्मचरित्र 10 जून रोजी प्रकाशित होणार आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे R. अश्विन. पुढील प्रश्न बघा, आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा 2014 नुसार आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याची संयुक्त राजधानी असलेले कोणते शहर आता फक्त तेलंगणाची राजधानी असणार? त्याचे योग्य उत्तर असणार आहे हैदराबाद. पुढील प्रश्न बघा, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक किती जागा जिंकलेल्या आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 240. पुढील प्रश्न बघा, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला एकूण किती जागा मिळालेल्या आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 99.
पुढील प्रश्न बघा. जागतिक टेनिसपटू नोवाक जोकोविचने विक्रमी कितवा ग्रँड स्लॅम सामना जिंकलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 370वा.